नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शौर्य. आपण आज ॲनिमिया म्हणजे रक्ताशय या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. ॲनिमिया म्हणजे काय? ॲनिमिया म्हणजे रक्ताशय आणि रक्ताशय याचं व्याख्या अशी आहे, शरीरातील लाल पेशी कमी होऊन त्याच्यामधील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे शरीरातील विविध अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्याला रक्ताशय किंवा ॲनिमिया असे म्हणतात. हिमोग्लोबिनची नॉर्मल रेंज काय असावी? साधारणतः माणसामध्ये हिमोग्लोबिनची रेंज ही 13पेक्षा जास्त असावी. स्त्रियांमध्ये ही 12पेक्षा जास्त असावी. गरोदर स्त्रियांमध्ये ही 11पेक्षा जास्त असावी. लहान मुलांमध्ये ही साधारण 11 ते 12च्या पुढे असावी. ॲनिमियाची लक्षणे काय? ॲनिमिया म्हणजे रक्ताशयाची लक्षणे साधारणतः थकवा येणे, धडधड होणे, दम लागणे, हातापायाला सुजन येणे, शरीर पूर्ण पांढरे पडणे, कधी कधी काही पेशंटचे डोळे पिवळे पण पडू शकतात, भूक मंदावणे, थकवा राहणे, लक्षणं लागणे, हातापायाला गोळे येणे यासारखी लक्षणं आढळतात. ॲनिमियाचे लाल रक्तपेशीच्या साईजवरून कोणते प्रकार असतात? ॲनिमियामध्ये रक्ताशय म्हणजे लाल पेशी याची साईजवरून काही वर्गीकरण केले आहे. जर लाल पेशीची साईज ही मुख्यतः नॉर्मल रेंजमध्ये असेल तर त्याला नॉर्मोसायटिक ॲनिमिया म्हणतात. जर ती नॉर्मलपेक्षा जास्त असेल तर त्याला मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया असे म्हणतात, म्हणजे मॅक्रोसायटिक ॲनिमिया म्हणतात. आणि साईज जर कमी असेल त्याची त्याला मायक्रोसायटिक ॲनिमिया म्हणजे आयर्न डेफिशियंट ॲनिमिया असे म्हणतात. ॲनिमियाचे क्लिनिकली कोणते प्रकार असतात? ॲनिमियाचे क्लिनिकली प्रकार म्हणजे एक म्हणजे आयर्न डेफिशियंट ॲनिमिया, रक्तामधील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे, मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया शरीरातील बीटेलचे प्रमाण कमी झाल्यामुळे, पर्निशियस ॲनिमिया, नंतर अप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे रक्त बनवण्याचा जो बोन मॅरो असतो त्याचं काम कमी झाल्यामुळे होणारा ॲनिमिया, हिमोरेजिक म्हणजे शरीरातील रक्तस्राव झाल्यामुळे होणारा ॲनिमिया हिमोरेजिक ॲनिमिया, शरीरातील रक्त आपोआपच जर गळून पडत असेल तर त्याला होणारा ॲनिमिया म्हणजे हिमोलायटिक ॲनिमिया. त्याचे साधारण 2 प्रकार आहेत, सिकल सेल ॲनिमिया आणि थॅलेसेमिया.